शकत नाही दुसरं कोण नाही का दुसरं करू शकत नाही एवढंच आहे म्हणजे त्यांना त्या गरजच राहिलं नाही. नाही भाऊ जेवढं व्यवस्थित मांडू शकतात किंवा ते जेवढं सध्या स्वतःचं हे अस्तित्व आहे त्यांचं दातृत्व दातृत्व शिकलो दत्तोबा तांब्यात आणि विचार घेतले माझ्या आईचे. बरोबर. माझ्या आईने संगमनेरला राहून तिथल्या त्या गल्लीतल्या त्या गावातल्या लोकांसाठी काय काय केलं. कोणाच्या घरात मृत्यू झाल्यावर रात्र रात्र त्या घरात बसली हो त्या प्रेताजवळ. तिथून येऊन आंघोळ करून आम्हाला स्वयंपाक करून घातला आईने. बरोबर. बांधिलकी स्वीकारली तिने हो समाजाची. खरं आहे. ते आठवतं. दत्तोबा तांबेने अख्खा कार्यक्रम शाळेला मदतीला दिला. तेच मी केलं. दत्तोबा तांबेच्या मागं दातृत्व कुणीच दाखवलं नाही फडमालकाने. खरं आहे. खरं आहे. आता माझं लेक्चर ऐकून ते खोटं सांगतात. आम्ही असं केलं तर मी तसं केलं. सगळे खोटं बोलतात. पण भाऊ तुम्ही जे संयमीपणे काम केलेलं आहे आणि आता मराठी तमाशा परंपरेमध्ये की जबाबदारीनं बोलणं किंवा लोकांना सांभाळणं किंवा शासन दरबारी जाणं, मोठ्या मोठ्या लोकांशी संपर्क करणं, विश्वास पाटील साहेबांचे असतील किंवा श्रीनिवास पाटील साहेबांचे असतील, यांच्याशी संपर्कात राहणं हे तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. श्रीनिवास पाटील साहेब तर परवा मला सांगत होते गेल्या वर्षी की ते परवा सगळा त्यांचा पूर्वीचा इतिहास सांगितला त्यांनी आणि खूप म्हणजे कांताबाईंचे तमाशाचं उद्घाटनच त्यांनी केलं होतं. हो बरोबर. बरेच लोक म्हणायला लागले आम्ही शाळेला देवळाला मदतीला कार्यक्रम खोटंही सगळं कोणी दिलं नाही. खरं आहे. खरं आहे. या रघुनी दिलंय आतापर्यंत. त्याचं एक खूप जवळचं उदाहरण सांगतो भाऊ. तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये खूप तथ्य आहे की शाहीर पट्टेबापूराव यांच्या नावे जे प्रतिष्ठान निघालं होतं म्हणजे नारायणगावला, त्यावेळी तुम्ही 10,000 रुपयाचं बक्षीस देत होता. मी 2 वर्ष त्याचं साक्षी आहे. मी 3-4 वर्ष ते चाललं होतं. तर म्हणजे तुकाराम खेडकर यांच्या नावे पुरस्कार देत होता. 2 माणसांना 10,000 आहे. त्यामुळे तुम्ही खूप काम केलेलं आहे. ह्याचा साक्षीदार सगळा रसिक आहे किंवा महाराष्ट्र आहे सगळं. नाटकातून मेळ्यातून तमाशात आलेली तसंच माडी नाटक कलाकार नाटकातून तमाशा म्हणून अभिनय आणि गाणं. हो दत्ता माडीत मला एकदा मला जीवनात सगळं मिळालं पण कांतासारखी गाणारी मिळाली नाही. म्हणजे 92ला पुरस्कार मिळाला त्यावेळेचं सांगताय? नाही आता ते मरणाच्या आधी म्हणजे 99ला. हा बरोबर. कांतासारखी गाणारी मला मिळाली नाही. बरोबर. आईला कांता म्हणायची. हो बरोबर. ते दाजीच होते ना आईचे. माझी मावशी त्यांची बायको. हो बरोबर. भाऊ आता तुम्ही आत्तापर्यंत सगळा जीवन प्रवास सांगितला की हे सगळं तमाशाचं पूर्ण स्वरूप सगळं बदललेलं आहे. त्यामुळे मी अस्वस्थ आहे. पण तमाशा कलावंताला कुठेतरी न्याय मिळतोय म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत केलेलं जे काम आहे ते या पुरस्कारातनं पद्मश्रीतनं त्यावेळेचा काय प्रतिक्रिया? ते मागचं सगळं आठवलं मला. ते ज्यावेळेस पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेस वयाच्या 9व्या वर्षापासून मला सगळं आठवलं. मी स्टेजवर कसा आलो, लोक मला काय म्हणत होते, माझा किती अपमान करत होते, मला कोणी मारत होतं, मी खेळून झोपलो तर माझ्या तोंडावर पाणी मारून स्टेजवर उभं करत होते. ते सगळं आठवलं. हां. मग ते तुम्ही ABP माझ्यावर सांगितलेलं आहे सगळं. जुने कलाकार झोपू देत नव्हते. जर वग लागला हरिश्चंद्र रोजाचं काम कोण करल, मी तर दिवसभर खेळायतून झोपायचो. खरं. मग ते पाणी मारायचे हाणायचे जपड. हो मग रडत ते काम करायचे. खरं. थंडी गारठ्यात. बरं ते उघडे काम कपडे नाचायचे. राजा हरिश्चंद्रही उघडा, मी उघडा, रोहिदासही. खरं. असे कष्ट होते. पण महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाशा रसिकांना खूप आनंद झाला त्यावेळेला. हो. म्हणजे अभिनंदनाचा तर वर्षाव झाला आपल्या 70 ग्रुपवरती तर झालाच. पण यापेक्षा आता पहा घरी जागा शिल्लक नाही. त्याच्या ट्रॉफ्या आल्यात त्या ठेवायला. आणि ही पेटी पूर्ण हीच
ही पेटी पूर्ण शालींनी भरलेली. इतके सत्कार होत आहे खरं आहे. दररोज. तो सगळा 1962-61 सालापासूनचा सगळ्या आहे. प्रवास आहे. वयाच्या 5व्या दिवशी जन्म झाला, त्यानंतर 5व्या दिवशी मला स्टेजवर नेलं नाग प्रसन्न रघुवीर. रघुवीर. बाबा म्हणले चिंतकाचं बाळ नेऊ नका नगरकर, आपल्या बाळूला उचला न्या पुढं. तसंच उचललं आईच्या पुढे पुढे ने. त्या वगाचंच नाव होतं रघुवीर. त्या नावाचं नाव रघुवीर. रघुवीर. मग ते नाव मला पडलं. या यमुना हिरा तारा वायकरेन आहे का, हा. यमुना हिरा तारा वायकरेन, छबू गजरा पंढरपूर करेन, हो. कुणाला तलंका नांदुरे करेन, हा यांनी ते नाव ठेवलेलं आहे असं असं. रघुवीर. हनुमान थिएटर. हनुमान थिएटरला मधुकर नेराळ्यांच्या विषयी खूप आपलं म्हणजे कांताबाईंचं त्यांचं खूप जवळचं. माझे खरे गुरु ते जर मला कडू बोलले नसते तर मी तमाशगीर झालो नसतो. खरं आहे. मी नुसता उभा राहायचो तमाशात, कामच करत होतो. मग ते म्हणले कांताबाई रघुवीर केडकरला तुमच्या असं करा म्हणे, फारच रोडवरनं रांडा आणून द्या, म्हणजे त्या रांडा धंदा करतील आणि हा बाहेर बसून भाड खाईल, याला तमाशातलं काही येणार नाही. बरोबर. ते आणि मी तमाशगीर झालो. स्पष्ट होते स्वभावाचे. हो, आणि मी तमाशगीर. आपल्या हे मधुकर मामा. मधुकर मामा. त्यांना मरेपर्यंत विसरलो नाही मी, त्यांची विचारपूस सारखी करायचो. मी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन घ्यायचो. त्यांच्या शब्दाचा रागराग नाही केला, मी त्यांचा बोध घेतला. बरोबर. मला ज्या ज्या कलावंतांनी मारलं त्यांचा मी राग नाही केला. शेवटी त्या सगळ्या कलाकारांना मी फुलाची पाकळी दिली, खरं आहे. जे मला मारत आणत होते, कारण तेच माझे गुरु. हो. झोपेतनं उठवून का व्हायना काय हाणून मारून मला स्टेजवर घालवत होते, तेच माझे गुरु. खरं आहे. आज या पद्मश्रीच्या लेवलला पोहोचण्याचं कारण ते लोक आहेत. खरं आहे. कलावंतांचा आशीर्वाद. हो. आणि तुम्ही जे ज्येष्ठ कलावंतांना जे जपताय, जे पट्टेबापरावांच्या नावे जे आपण मगाशी म्हटलं की जो त्यांचा पुरस्कार तुम्ही देत होता, त्यावेळी तुम्ही विदर्भातल्या सुद्धा कलावंताची निवड करायला सांगत होता. आणि ज्येष्ठ जास्तीत जास्त वयस्क आहे अशा माणसाला 10,000 रुपये ज्येष्ठ महिला आणि पुरुष तुम्ही दिलेलं आहे. आम्ही प्रत्यक्ष ते पाहिलेलं आहे. त्यावेळेला गावोगावचे लोक भेटतात, त्यावेळेला खूप तुम्हाला हो. म्हणजे मोकळं झाल्यासारखं आणि खरं सार्थकी लागल्यासारखं. हो. सत्कार करतात, पुन्हा मी स्टेजवर गेल्यावर शांतता पाळतात. हो. हे सर्व करतात. हो. आता हे आंधळी गावाचं वैशिष्ट्य सांगतो की तुम्ही येणार आहे म्हटल्यानंतर आजूबाजूच्या गावाला लोकांना कळलेलं आहे. त्यावेळेला 4-5 दिवसापूर्वी मी थोडा अंदाज घेतला, तर लोकांनी तयारी केली, म्हणजे बाबा एवढा मोठा कलावंत आपल्या गावी येतो. म्हणजे खूप गावातले लोक आहेत चांगले, म्हणजे बाबूराव माने असतील इथले, किंवा ते जाधव अध्यक्ष आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही खूप चांगली तयारी केली. म्हणजे शेवटी तमाशा कलावंत असो किंवा कुठलाही कलावंत असो, त्याच्याविषयी आस्था समाजाला असतेच. आता तरुण पोरांच्या बद्दल आस्था आहे, हां, ती कुणाला आहे, जे आपल्या रेंजमध्ये त्यांना आहे. हां, म्हणजे आता सत्कार सुद्धा जुन्या लोकांना करावा असं त्या वाटतं. लोकांना आनंद आहे त्याचा. आनंद तमाशा कलावंताला तो पुरस्कार मिळाला याचा आनंद जुन्या लोकांना आहे. हो. तरुण पोरांना काही देते नाही, तरुण पोरं ही एका वेगळ्या विचारातच आहे, बाहेर आहे. ती चैन विलास याच्यातच गुंतले. भैरवी बंद झाली, बंद झाली म्हणजे थांबतच नाही ऐकायला कोण. कुणीच नाही. भैरवी म्हणून अभंग लावायचा अरे अरे. रेकॉर्डवर, ते बी हो. भैरवी म्हणणारे तमतगीरच राहिले नाही. आणि बहिरीव झाली तरी पब्लिकांना जावं म्हणून सांगायला लागत होतं पूर्वी, बाहेर जावा. भाऊ याला थोडंसं का नाही रसिकांची अपेक्षा तर आहेच, पण कलावंत आता तुम्ही कसं आहे, तुम्ही अजून सुद्धा ढोलकीवाला खूप चांगला तेवाला आहे, हलगीवाला होता, म्हणजे वाकुर्डेकर, शिवाजी वाकुर्डेकर होते, शिवाजीराव. हां, किंवा हार्मोनियम बरीच वापरत होता तुम्ही. पण काही तमाशा फळामध्ये ह्याच्याकडे दुर्लक्षच केलं जातं. म्हणजे मोठा जरी फळ आपले हार्मोनियम आहे, हां, आपला टाळ आहे, हो. आपलं तुंतुन आहे, आपली ढोलकी आहे. हां, मग हे सुद्धा थोडं फड मालकाने किंवा फड कला मालकाने करायला पाहिजे. पण काही वेळेला गाण्याला उभं राहतातच टाळ तुंतुन घेऊन. हो, नाहीतर रेकॉर्डिंगवरच गणगवळण असते, किंवा सुद्धा मुजरा सुद्धा रेकॉर्डिंगवरच आहे काही ठिकाणी, आणि ते खूप वाईट आहे. हां,
म्हणजे कलावंत मिळत नाहीत वगैरे हे जे आहे काय ते सगळं संपत रोकडे पण हलगीवाला होता हा संपत मामा आणि दादा शिरोलीकर सोनकेकर. काम करणार पट्टी वापरून जेवढं त्यांनी काम केलं. गोविंदराव निकम संपत मामा आमच्याकडे होते ना. होते ना त्यांनी इंदिरा गांधीपासून सगळ्या लक्ष्मीबाईपर्यंत होते सगळे. आई जाणार हे कळलं, डॉक्टरांनी सांगितलं तास अर्ध्या तासात जातील. मग तिला म्हटलं आई एकदा डोळे उघडून आम्हाला बघ. मग तिने डोळे उघडले, आम्हाला तिघांना बघितलं आणि मोठा स्वामींचा फोटो आहे घरात, त्याला नमस्कार केला, लगेच गेली. हे सुखाचं मरण म्हणायचं. हो, तिला जुलाब झाला नाही, लघवी झाली नाही, डोळे पांढरे झाले नाही, काहीच नाही. कोणतेही हाल न होता अचानक हो. जाणं हो हे सुखी म्हणजे काय समाधानाचं. हो म्हणजे मला जाणवत आहे की सावंतपूर असेल किंवा बांबोडे असेल किंवा अनेक ठिकाणी बरोबरच असायची आई आणि ती सेवा खूप. आईने अन्नदान फार केलं. हां तिचं म्हणणं असं आता इथं घरात 5 पाहुणे तरी जेवले पाहिजे दररोज, आणि ती होती तोपर्यंत पाहुण्यांची रीग होती. हो खरं आहे. खूप म्हणजे मराठी तमाशा परंपरेमध्ये शिवाजीची भूमिका आई. स्त्री करणारी एक एकमेव स्त्री असेल शांताबाई. कांताबाई असतील. कुणीच नाही केलं.